आणि आता सविताशी गप्पा मारणार आहोत आणि सविता आपल्याला भुना मटण शिकणार आहे ना. मस्त. तर हे पण ड्राय आहे डिश ना. ड्राय. ओके, मग साहित्य सांगता. मटण, तळलेला कांदा, कोथिंबीर, बेडगी आणि काश्मीरी वाटलेली मिरची, हळद, तेल, वाटलेला गरम मसाला, खडा गरम मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि धना पावडर. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता ह्यांना पण मटणाची तुम्ही बघताय खरंच चांगली क्वालिटी आहे. तळलेला कांदा असणार आहे आणि ही लाल बुंद अशी जी पेस्ट आहे ह्याच्यात काय काय आहे. बेडगी आणि काश्मीरी मिरची. बेडगी आणि काश्मीरी म्हणजे रंग आणि तिखटपणा. बेडगी मिरचीला आपल्याला तिखटपणा मिळेल आणि काश्मीरीला रंग मिळेल. किती वेळ साधारणतः तुम्ही ते भिजवून. अर्धा तास भिजवून ना. अर्धा तास भिजवून मग त्याला बारीक तरच रंग मिळेल. कसं कसं करा. मटण, लाल मिरचीची पेस्ट. लाल मिरची म्हणजे आपल्याला हवं तेवढं तिखट घ्यायचं. बरं, ही पेस्ट करून ठेवलेली टिकते का. टिकते ना. किती दिवस साधारण टिकते. 15 दिवस टिकते. असं फ्रीजमध्ये ठेवली तर. अच्छा. काय घालतोय. हे गरम मसाला. गरम मसाला पावडर. ही धने पावडर. हळद. हे आलं लसूण पेस्ट. मीठ. तळलेला कांदा घेतलाय आपण. तळलेला कांदा जास्त टाकायचा. अच्छा, मस्त चव लागेल ना. हे कालवायला. आणि किती वेळ तुम्ही आता हे ठेवणार. हे 1 तास ठेवायचं मॅरिनेशन साठी. अच्छा. आणि मग कसं आहे ते तेलावरती. त्याच्यानंतर मग खडा मसाला टाकून तेलात मग हे टाकायचं अख्खा मसाला. अच्छा. ओके, ठीक आहे. मग ते आता त्याची तयारी करूया. फोडणीला घालायची. आपण जे मटण मॅरिनेट केलं तर ते आलेलं आहे. सॉलिड दिसतंय मस्त एकदम टेम्पटिंग. आणि आता अख्ख्या गरम मसाल्यामधलं आपण काय काय घेतलं. काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता. 3च गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या काय प्रमाणात असणार आहे. आधी तेजपत्ता टाकायचा. तेल गरम नाही झालं. 2 लवंग, 2 काळी मिरी. 2 लवंग, 2 काळी मिरी. आणि आता त्याच्यावरती मटण. पण मग कांदा अजून काळपट होत नाही. आपण तळलेला घालतोय तो. नाही ना, कारण जास्त तळला नाहीये ना तो. थोडा लाईट ब्राऊन ठेवला होणार आहे. तेल मात्र ह्याला व्यवस्थित आपण घेतलेलं आहे कारण तरच ते भुनं मटण होईल. तेलामध्ये भुनलेलं असं. आणि पाणी टाकत नाही ना त्याच्यात. त्याच्यामुळे तेलातच म्हणजे भजी झाली ऍक्च्युली. मटणाची भजी. कारण आपण अजिबात त्याला पाण्याचा अंश लावला नाहीये आणि तेलामध्ये आपण ते करतोय. आता ह्याच्यानंतर परत काही करणार आहे. नाही, आता ह्याला झाकण लावून म्हणजे शिजवायचं पूर्ण ड्राय होईल. स्लो गॅस करून. ओके. त्याच्यानंतर आणि हे तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. बिर्याणी बरोबर तुम्हाला एक स्टार्टर जे लागतं तेव्हा पण तुम्ही भुना मसाला ठेवू शकता. किंवा हे जे भुना मसाला घेतलाय ते जर तुम्ही बोनलेस घेतलं तर जे आपण फ्रँकी बनवतो घरगुती फ्रँकी म्हणजे समजा भुना मसाल्याचे तुकडे त्याच्यामध्ये ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं सलाड घातलं, रोल केला की मुलांना पोळीचा हातामध्ये रोल दिला की आपलं एक जबाबदारी संपली. आणि एवढं चमचमीत दिलं की मुलं पण खातील. सलाडही पोटात जाईल, मटणही जाईल आणि पोळीही जाईल. तर नक्की करा. आणि आत्ता आम्ही कसं कसं केलं त्याचं साहित्य करते. भुना मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटण, तळलेला कांदा, एकत्र वाटलेली बेडगी आणि काश्मीरी मिरचीची पेस्ट, हळद, तेल, गरम मसाला पावडर, खडा गरम मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि धणे पावडर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मटणाचे तुकडे, लाल मिरचीची पेस्ट, गरम मसाला, धणे पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ,
आणि तळलेला कांदा हे मिश्रण अर्धा तास ठेवून द्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला आणि मॅरिनेट केलेलं मटणाचं मिश्रण घालून ते शिजवून घ्यावं. गॅसवर कोळसा गरम करून त्यावर तूप घालून आणि हा स्मोक भुना मटणला लावून डिश सर्व्ह करावी.